हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. या इयरमधला माझा पहिलाच व्लॉग आहे. तर गाईज, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या पूर्ण फॅमिलीकडून हॅप्पी न्यू इयर. न्यू इयर असो किंवा नसो, भैयासाहेबांच्या डाएटला काय सुट्टी नाही. आज आईसाहेबांची उपीट खायची इच्छा झाली होती. तसं तर मी पोहे करा म्हणलं होतं, बट आईसाहेबांना उपीट खायचं होतं तर करा म्हणलं, मी पण खाईन थोडंसं. हे मात्र आईसाहेबांचं मला खूप आवडतं बरं का. सगळ्यात अगोदर मला ताट करून देतात आणि नंतर त्या खातात. तर आजीबाईने आपल्या रानातली मस्त भाजी आणून ठेवली होती, तीच नीट करायचं काम चालू होतं इथं. बट आईसाहेबांना म्हणलं, रोज तर काय भाजी आपण करतोच, आज जरा वेगळं काहीतरी करा. म्हणून आईसाहेबांनी मस्तपैकी बाजार आमटी आणि भाकरी केली. तसं तर भाकरीचे 3 ऑप्शन माझ्यासमोर मांडले होते आईसाहेबांनी. पहिलं म्हणजे बाजरीची भाकरी, दुसरं म्हणजे ज्वारीची भाकरी आणि तिसरं म्हणजे मक्याची भाकरी. पण बाजार आमटीसोबत कुस करून खायला तर मक्याचीच भाकरी लागते ना. कोणाकोणाला असं आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एवढी थंडी चालू आहे की दिवसभर देखील थंडी वाजते. तरी पण आईस्क्रीम खाण्याचं टॅलेंट कोणाकोणामध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, आईस्क्रीमला काय सुट्टी द्यायची नाही बाबा आपण. मग किती जरी आईसाहेबांचा ओरडा खायला लागला तरी. आणि आपल्या गार्डनमधली एवढी मस्त मस्त गुलाबाची फुलं आहेत ना. तर न्यू इयरचं तुम्ही भरपूर जणांनी खूप काही विचार केला असेल की मी असं करणार तसं करणार. पण मला वाटतं हे फक्त एक डेट आहे. जेव्हा कुठला पण चांगला विचार आपल्या मनात येतो ना, त्याच दिवसापासून आपण त्याची सुरुवात करायला हवी. आज करेन, उद्या करेन असं म्हणत म्हणत कधी टाईम जातो आपल्याला कळतच नाही. चला तर मग, आपल्या गार्डनमधली ही गुलाबाची फुलं तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे देशी गुलाबाचं झाड आहे. कसं वाटलं आजचा मिनी व्लॉग? चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.